आजचा हा स्पेशल व्हिडिओ आहे ना न्यू मॉमसाठी आहे, ज्यांची फर्स्ट टाइम डिलिव्हरी झालेली आहे. काय सगळं जगच बदललंय ना. रात्र कळत नाहीये, दिवस कळत नाही, स्वतःकडे टाइम नाहीये, केस विंचरायला सुद्धा टाइम भेटत नाहीये. त्यानंतर जॉब, करिअर, एज्युकेशन सगळं सोडून घरी बसलेले आहेत. आणि लिटरली ज्यांना आहे ना घरी बसायची सवय नाही त्यांच्यासाठी तर खूप डिफिकल्ट टास्क असेल बाळ सांभाळणं किंवा डिलिव्हरीच्या ह्या फेजमधून जाणं. पण तुम्हाला सांगते, स्ट्रॉंग राहा, थिंक पॉझिटिव्ह. ही फेज निघून जाणार आहे. टेन्शन अजिबात घेऊ नका, कारण की तुम्ही जे टेन्शन घेताय ना त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट आहे ना तुमच्या आहे ना मिल्क सप्लायवरती पडतो आणि मिल्क सप्लाय परिणामी कमी होतो हार्मोनल इम्बॅलन्समुळे. त्याच्यामुळे अजिबात टेन्शन घेऊ नका. मी तुम्हाला सांगते, माऊच्या वेळेस मला तर माऊला घेता पण येत नव्हतं. कसं फीड करायचं, कसं हँडल करायचं, कसं ढेकर द्यायचा, कशी मालिश करायची, कशी आंघोळ घालायची, ह्या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी नवीन होत्या. पण तुम्हाला सांगते, आई होणं एवढं सोपं नाही आहे. पेशन्स, रिस्पॉन्सिबिलिटी, केअरिंग ह्या सगळ्या गोष्टी आपण शिकत नाही तर ते छोटंसं जीव आपल्याला शिकवत असतं. आपण सगळं काही शिकणार आहेत. त्याच्यामुळे अजिबात टेन्शन घेऊ नका. हॅपीली ना हे सगळ्या गोष्टी किंवा हे सगळे दिवस आहे ना मस्त असे एन्जॉय करा. बरोबर आहे ना, बाळ मोठे होऊन जातात. त्यानंतर तुम्हाला माझं रुटीन शेअर करते. माऊला खूप दिवसापासून गाजरचा हलवा खायचा होता. गाजरचा हलवा बनवला होता तिच्यासाठी. आणि संध्याकाळी ना माझं स्किन केअर करून घेतलेलं होतं, कारण की एवढ्यात माझी खूप जास्त ड्राय स्किन पडते आणि गोलूला घेऊन अशी झोपत असते मी संध्याकाळी. सो असं होतं माझा आजचा दिवस. बाय.